ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातल्या काही भाजप नेत्यांनी मुक्ताफळं उधळली आहेत। हाथरसच्या घटनेनंतर एक भाजप आमदार आणि एका भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलंय। मुली ऊस, बाजरी आणि मक्याच्या शेतात गवत कापायला का जातात असा प्रश्न भाजपच्या रणजित बहादूर श्रीवास्तव यांनी केलाय। तर गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे, मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं, त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे असं वक्तव्य भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी केलंय। कि आज जब बाजरे की फसल कटाई हो रही है, उसकी सूखा खेत है, तो बाजरे के खेत में कौन सी घास थी जिसको काटने ये लड़की माँ भाई को छोड़कर चली गई? कौन सी घास थी? तो बहुत बड़ा सवाल है, बहुत बड़ा सवाल है गांव देहात के अंदर। इन लड़कियों को जब अकेले में घास काटनी होती है तो इनको गन्ने का खेत मिलता है, मक्के का खेत मिलता है, अरहर का खेत मिलता है, बाजरे का खेत मिलता है, और कहीं को घास ही नहीं मिलती। आप लोग हकीकत क्या है इस देश में लगता है कि फर्जी हरिजन उत्पीड़न के नाम, हरिजन उत्पीड़न और महिला उत्पीड़न के नाम पर किसी का भी जीवन संकट में पड़ सकता है। वहां भी आप आ गया, आप लोग लैब से आ गया, जांच होकर के आ गया कि उसके साथ कोई रेप की कार्रवाई रैप नहीं हुआ है। ठीक है, कोई भी झगड़ा हुआ है, कोई बात हुआ है, बात अलग है, मैं ठीक है, इसको निंदा होनी चाहिए, अपराधी को दंड भी मिलना चाहिए। आणि भाजप नेत्यांच्या या वक्तव्यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे सध्या आपल्यासोबत आहेत। गोरेजी, कसं आहे की स्त्रीला जर दुबळं बनवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तिच्या चारित्र्यावरती हल्ला चढवला जातो आणि तिला दुबळं केलं जातं। वारंवार काही कालांतराने सातत्याने हे घटना घडतायत। तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? मी असं म्हणेन की अत्यंत बुरसेटलेली आणि प्रबोधन शून्य झालेलं आहे अशा भागातल्या या लोकांकडून जशी अशी वक्तव्य येतात, तसं आपल्याला आपल्या सुद्धा भागात काही वेळेला लोकांनी अशी बेदरकार वक्तव्य केलेली दिसून येतात। खरा मुद्दा हा आहे की यातून गुन्हेगारांचं धारिष्ट वाढावं आणि ते कुटुंब जे आहे त्यांनाच कुठेतरी त्यांचं मनोबल खच्चीवावं याच्यासाठी या गोष्टी केलेल्या जशा असतात। तसंच दुसरं सातत्याने असं बोलायला लागलं की समाजामध्ये त्याच्याबद्दलची बोथटपणा एक तयार होतो आणि हे दोघंही लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत, कुठल्याही ते पक्षाचे आणि ते बोलले तरी ते चुकीचंच आहे, पण राजकीय मिळतो। प्रॉब्लेम असा आहे, महत्वाचा मुद्दा असा आहे की अगदी प्रियंका गांधीला सुद्धा आम्ही अशा पद्धतीने वागू शकतो, तर सामान्य महिलेची तिचा संदेश देण्यासाठी वर्तन केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आता हे दोघंही आमदार, हे श्रीवास्तव आणि सिंह, हे दोघंही जण परत एकत्र म्हणतोय श्रीवास्तव की त्या गवत कापायला जातात कशाला? अरे तुमच्या घरामध्ये चपात्या आणि गोष्टी सगळ्या धान्य वगैरे महिलांनी श्रम केल्याशिवाय येतंय का? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बायकांना अत्याचारासाठी खरंच काही तांत्रिक अडचणींमुळे गोरेजींचा आवाज सध्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत। आपण विद्या चव्हाण यांच्याकडे जाऊयात। राष्ट्रवादीच्या आमदार आहेत, त्या सध्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। चव्हाणजी, श्रीवास्तव असतील, सिंग असतील, यांनी असं म्हटलंय की मुलींवर चांगले संस्कार नसतात म्हणून बलात्कार होतात, मुली शेतामध्ये गवत कापायला का जातात। कुठेतरी जे पुरुष आहेत त्यांची जी मानसिकता आहे की आम्ही करू ते सगळं योग्य आहे, आम्ही करू ते सगळं चालेल, या सगळ्या मानसिकतेला खतपाणी घालणारी ही विधान आहेत असं नाही वाटत? हे निश्चितच हे आमदार सुरेंद्र सिंग जे बरळले आहेत ना, ते इतके भयंकर आहेत। म्हणजे त्यांनी त्या कुलदीप सेंगरची, आमदार जो रेपिस्ट होता, त्याची सुद्धा बाजू घेतलेली आहे आणि भाजपच्या एकूण 18 आमदारांवरती रेप केसेसच्या चार्ज आहेत आणि हे लोक भगवी वस्त्र परिधान करतात, स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजतात आणि हे लोक सल्ला देणार मुलींना। अरे ते मुलीने रेप नाही केलाय, 4 ठाकूरांच्या मुलांनी रेप केलेला आहे आणि तो रेप 14 तारखेला झाला आणि 29-30 तारखेपर्यंत दाबून ठेवला। त्याचं मेडिकल बदललं, मुलीवरती रेप झालाच नाहीये, तिचं डाईंग डिक्लेरेशन सांगते की तिच्यावरती अत्याचार झालेले आहेत आणि हे सांगतात रेप झाला नाही। म्हणजे मला ह्याचं दुःख आहे। हा काय जगात आणि उत्तर प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्रात झालेला पहिला रेप नाहीये, अनेक ठिकाणी होतात, परंतु रेपिस्टच्या बाजू घेणं
त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याने जे गैरकृत्य केले त्याची त्याला शिक्षा होऊ नये म्हणून प्रयत्न करणं, हे सगळं युपी सरकारने केलेलं आहे. त्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी केलेलं आहे. म्हणून आम्हाला दुःख आहे याचं. हे भयंकर प्रकार नवीनच सुरू झालेला आहे. हे कठुआला पण आपण बघितलं. कठुआच्या 9 वर्षाच्या मुलीवरती मंदिरात बलात्कार झाल्यानंतर 2 दिवस तिला डांबून ठेवलं, तिला मारून टाकलं आणि तिचं वकीलपत्र घेतलेल्या महिलेला सुद्धा या लोकांनी त्रास दिला. त्यांनी मोर्चा काढून हे गुन्हेगार नाहीयेत म्हणून त्यांची बाजू घेतली. आपण बघितलं तर परवा सुद्धा एसपीच्या कार्यालयाबाहेर सवर्ण लोकांनी निदर्शनं केली की गुन्हेगार आरोपी नाहीयेत. म्हणजे ज्यांनी इतका घाणेरडा प्रकार केलाय, बलात्कारासारखा गुन्हा केलाय, त्या मुलांना पकडलं जाऊ नये, ते आरोपी नाहीयेत म्हणून सगळे पुरावे नष्ट करायचे. त्या मुलीला घरी आणून तिच्या प्रेताची तिच्या गावात आणून विल्हेवाट लावली, पेट्रोलने जाळून टाकलं, नातेवाईकांच्या ताब्यात सुद्धा मृतदेह दिला नाहीये. म्हणजे सगळ्यात भयंकर हे आहे की म्हणजे बलात्कारासारख्या गुन्ह्याला पाठीशी घालायचं, त्या गुन्हेगारांना वाचवायचं आणि वरती असे जे आमदार आहेत, कोण सुरेंद्र सिंग, त्यांनी मुलींना शालीनता कसं राहावं, संस्कार कसे असावे हे शिकवावं. म्हणजे किती भयंकर प्रकार आहेत हे सगळे. विद्याजी कसं आहे की उपदेशाचे डोस मुलींना पाजू नका म्हणा, मुलांना सांगा की मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन, स्त्री ही आई आहे, बहीण आहे, हे बाहेरच्या मुली सुद्धा तुम्हाला आई आणि बहिणीसारख्या वाटल्या पाहिजे. त्यांच्यावरती बलात्कार म्हणजे त्या दलित असतील किंवा कुठल्या जाती धर्माच्या असतील तर तुम्हाला काय असं त्यांच्यावरती बलात्कार करायचा कोणी अधिकार दिलेला नाहीये. तर तेव्हा हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर बलात्काराच्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा युपी सरकारचा प्रयत्न असेल तर ते सरकार ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. आणि हे काम मोदी सरकारने केलं पाहिजे. पण मोदी सरकार ते करत नाहीत, कारण मोदी स्वतः पंतप्रधान असून सुद्धा मूग गिळून गप्प बसले आहेत. ह्याचं आम्हाला दुःख होतं.